आई, उठायची घाई करू नकोस, पडून राहा। मला ग्लानी आली म्हणून पडले मी। ग्लानी कसली? पोटात अन्नाचा कण नाही म्हटल्यावर त्राण तरी शिल्लक राहतील का? म्हाळसा, ही काय अवस्था करून घेतली आहे तुम्ही स्वतःची? लक्ष्मी देवी, तुम्ही इथे आलात, कशाला त्रास करून घेतला तुम्ही? म्हाळसा, आजवर तुम्ही सगळ्यांना आग्रह करून खाऊ घातलं, आता आम्हालाही संधी द्या। माधवीनं तुमच्यासाठी भोजन आणलं आहे। तुम्हाला जे जे पदार्थ आवडतात ते सगळे पदार्थ आहेत। मला अन्नाला नाही म्हणायला खरंच आवडत नाही, पण काय करू, मी निश्चय केला आहे की जोपर्यंत हे गडावर येणार नाही तोपर्यंत मी अन्न ग्रहण करणार नाही। ते येतील आणि त्यांच्या हाताने मला पहिला घास भरवतील आणि मगच मी माझा उपवास सोडेन। पण म्हाळसा, ते गडावर कधी येतील हे ठाऊक नाही, तोपर्यंत तू अशीच राहणार आहेस का? अगं, तुझ्या प्रकृतीचं काय होईल? काहीही होऊ दे। पाहिलत ना कसा हट्टीपणा करते ती? देवाने तरी समजून घ्यायला नको का? काय चुकलंय माझ्या लेकीचं? आपला पती आपल्या देखत चौथीकडे जातो आणि पुन्हा येण्याचं नाव घेत नाही। काय वाटत असेल हिच्या जीवाला? तुम्ही मातोश्री आहात त्यांच्या, त्या खचून जातील असं न बोलता त्यांच्या मनाला उभारी येईल असं काहीतरी करा। हिच्यासाठी काय काय नाही केलं, उपवास, व्रत, यज्ञ, अनुष्ठान, पत्रिका, काही बाकी नाही राहिलं। आता काय करावं तुम्हीच सांगा। एकच गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही परिस्थिती कायम नसते। देवी, तुम्ही आलात त्यानेच प्रसन्न वाटलं मला, अजून काही नको। देवा, श्री म्हाळसा देवींनी भोजन करावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न चालले आहेत, आणि आता हे विघ्न दूर व्हावं म्हणून प्रत्यक्ष श्री गणेश अर्थात विघ्नहर्ता हे विघ्न दूर करायला सिद्ध झाले आहेत। माधवा, म्हाळसेचं मन किती हट्टी आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे। हे कार्य कठीण आहे आणि श्री गणेश हे कार्य पूर्ण करतील अशी सगळ्यांनाच आशा आहे। तसं झालं तर गडावर सगळीकडे आनंदाचं वातावरण असेल देवा। तसे झाले तर मला देखील त्याचा आनंद होईल। आणि त्यानंतर तुम्ही गडावर येणार का देवा? कारण श्री म्हाळसा देवी सहजासहजी त्यांचा हट्ट सोडणार नाहीत। देवा, आपण काहीच का बोलत नाही, मौन झालात? पण त्यासाठी मी माझ्याच वचनातून मुक्त व्हायला पाहिजे। होय देवा, आणि हेही सत्य आहे की ते तुमच्या हातात नाही। माधवा, भविष्यात काय होणार आहे हे लवकरच कळेल, पण गणेशाच्या प्रयत्नांनी जर हे विघ्न दूर झाले तर उत्तमच आहे। आज का कोण जाणे, पण मला असं वाटतंय की यांचा काहीतरी मला संदेश येईल। हे स्वतः येतील। अगं, पण कशावरून? माझं मन सांगत आहे आई। मनाचंच ऐकत आलीस? आता तरी शहाणी हो। नाही आई, ते येतील बघ तू। ते असं मला सोडून बाहेर राहणार नाही याची खात्री वाटते मला। म्हाळसा, तुम्ही स्वस्थ असणं खूप आवश्यक आहे। सगळं राज्य तुमच्या प्रकृतीची काळजी करत आहे। याचा अर्थ सगळ्यांना कळलं आहे की हे तिच्याकडे गेले आहेत आणि हे परत येणार नाहीत। कसा जीवाला घोर लावून घेतलाय हिने। देवी, देवाने तुमच्यासाठी संदेश दिला आहे। मी म्हणाले होते ना। हा, आधी काय संदेश आहे ते पाहूया। माधवी, घे।
यो संदेश फक्त देवींच्या हातात द्यायला सांगितला आहे. तुम्ही माझ्याकडे द्या, मी देते त्यांना. जी येतो. मी येते. तुम्ही काळजी घ्या. काही लागलं तर मला सांगा. हो देवी. अगं बघ, मला तरी सांग काय लिहिलंय त्यात. आई आधी मला वाचू दे. ठीक आहे, पण नंतर सांग काय लिहिलं आहे त्यात. मला एकांतात वाचायचे आहे. देवी, तुम्ही कधी आलात? जेव्हा तुम्ही ध्यानस्थपणे श्री खंडेरायांशी संवाद साधत होता, होय ना? होय देवी, हा क्षण अत्यंत महत्वाचा आहे. ह्यावेळी काय घडेल आणि काय नाही हे सांगता येणार नाही. परंतु आता तर विघ्नहर्त्या श्री गणेशांनी हे दायित्व पार पाडायचं ठरवलं आहे. ते तितकं सोपं नाही देवी. श्री गणेशांनी अजामेळला देखील गडावर येण्यास सुचवलं आहे. आता अजामेळ गडावर येतील आणि श्री गणेश यांना श्री म्हाळसा देवींचं मन वळवण्याकरता आपलं कार्य करावं लागेल. हो, परंतु देवी, हे कार्य ह्यासाठी अवघड आहे की श्री म्हाळसा देवी श्री गणेश यांच्या प्रयत्नांना सहजासहजी यश येऊ देणार नाहीत. त्या काही ना काही अट तर घालतीलच. आता त्या काय अट घालतायत हे महत्वाचं आहे आणि श्री गणेश त्यावर काय मार्ग काढतायत हे त्याहून महत्वाचं आहे. माझ्यावर इतकं प्रेम करता असं म्हणता, मग असे का वागता आहात माझ्याशी? मला न सांगता तुम्ही तिच्याकडे गेलात आणि तिच्याकडेच राहत आहात. अशी काय चूक केली आहे मी? अशी शिक्षा का देत आहात मला? तुम्ही नाही आलात तर मीही तुमचं ऐकणार नाही. मी प्राण त्याग करेन पण अन्न घेणार नाही. बानू, 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 बानू,
बानू, तू अशीच बसून राहणार आहेस का? तू विश्रांती घे. अन्न ग्रहण न केल्यामुळे तुझ्या अंगात त्राण नाही उरलाय. पर देवा, तुम्ही बी कुठं काय खाल्लं सा? आता तू देखील हट्ट करणार आहेस का? होय, माझं देव माझं ऐकना, मग काय करावं? पण त्याने तुला देखील उपवास घडतो आहे. तुमच्या नावानं घडतो आहे. अजून काय हो? माझ्या भक्तांना क्लेश झालेला मला नाही आवडत. त्यांना माझ्यासाठी परीक्षा द्यावी लागू नये. पर देवा, मी आज तुम्हासनी त्रास दिला. मी आज तुमच्याकडनं वचन घेतलं. मी आज तुम्हासनी हातात थांबून ठेवलं. तर ह्यातनं कुणी बी सुखी नाही झालं बघा. बानू, तू आता एक शब्द देखील बोलू नको. तुझ्या अंगात त्राण नाहीये आणि त्याने तुला त्रास होतो आहे. पर देवा, मी बानू, बानू, हे काय करून घेतलं आहेस? देवा, महासाताई बी जेवल्या नसत्या. तुम्ही मला खरं सांगा, त्यापायीच तुम्ही जेवत नाही ना? होय, ते तसंच आहे. पण बानू, तुला अन्न ग्रहण करायलाच हवं. मला तर आता सगावंसं वाटना झालं. श्री गणेश, तुम्ही या ना, आसन ग्रहण करा. गणेश, तुम्ही ह्यावेळी काही काम होतं का? मातेला अन्नग्रहण करण्यासाठी मी आग्रह करतो आहे, तरीही यश नाही मिळत आहे. हो, मला ठाऊक आहे तुम्ही प्रयत्न करता आहात. सूर्योदयाआधी मला मातेला ह्या संकटातून बाहेर काढायचे आहे. हो, ते आवश्यकच आहे, कारण गडावर देखील कोणीही अन्नग्रहण केलेलं नाही, कारण त्यांच्या अन्नदात्यांनीच उपवास केला आहे. हो देवी, मी मार्ग काढतोय यातून. परंतु म्हाळसा तर श्री खंडेराय इथे दिसल्याशिवाय अन्नग्रहण करणार नाही, आणि श्री खंडेराय बानूच्या वचनात अडकले आहेत. मी त्यावर विचार केला आहे, पण एक गोष्ट नक्की, ही माता अन्नग्रहण करेल. तुम्ही विघ्नहर्ता आहात, विघ्न दूर होणारच. म्हाळसा, म्हाळसा,
माळसा, काय झालंय आई? मी आता काहीही ऐकणार नाही. तू आधी जेवण कर बघू. माधवी, जेवणाचं ताट घेऊन ये. मी माझ्या हाताने तिला भरवेन. माधवी, मी नाही म्हणाले ना एकदा? अगं पण असं का वागतेस तू माळसा? मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मला कोणी काहीही म्हटलं तरी मी अन्न ग्रहण करणार नाही म्हणजे नाही. काय राजा, असं काय घडलं म्हणून तू जेजुरीला लगेच निघायचं काढलंस? अगं बानूची लय आठवण यायला लागली बघ. आणि का कोणाच ठाव म्हणजे काळजी वाटायला लागली मला. काय तर लपवतोयस? तुला जेजुरीचा काय सांगावा आला काय? अगं नाही ग शेवंती, पण तर काहीतरी घडलंय बघ. नाही तर माझा जीव असा टांगणीला नसता लागला. हा, आता अर्धी वाट तर संपलीच हाय. बघू पुढे गेल्या. पण तू आलीस ते बरं झालं बघ. वय, माझा बी लेख तर राहतो या. काय दिवा लावतोय बघूया. अगं चांगलंच करणार त्यो. तुला एक सांगू शेवंती, काय? आपला रंगा आणि गंगी बानुसंग आहेत ना, ते बरं झालं बघ. चला. कसं समजवायचं हिला? लक्ष्मी देवी, आता तुम्हीच समजावा बघू हिला. कुणाचंही ऐकत नाहीये. या गोष्टीने माझ्यावर काहीही परिणाम होत नाहीये हे तुम्हाला ठाऊक आहे, तरी तुम्ही प्रयत्न करता आहात. कारण आई वडील आहोत आम्ही तुझी. तुझी काळजी आम्हाला असणारच. श्री गणेश, आता हे विघ्न तुम्हालाच दूर करावं लागणार. पण त्यासाठी एकांत हवा मला. मातेशी एकांतात बोलावं लागेल मला. मला असं वाटतं की आपण म्हाळसाला एकांत द्यायला हवं. अहो, पण हिची अवस्था बघा काय झाली आहे ते. आणि त्यात ती आमचं कुणाचंही ऐकत नाहीये. आता असं असताना आपण हिला एकटं कसं सोडणार? मी बोलीन मातेशी. आमचं कुणाचंही ती ऐकत नाहीये आणि तुझं ऐकणार? ते काय म्हणतायत ते आधी ऐकून तर घ्या. गणेश हे विघ्न दूर करतील ह्याची मला खात्री आहे. पण त्यासाठी एकांत हवा. आपण जाऊया. होय, अहो पण पुरे झाले आता. आपल्या प्रयत्नांनी काही झाले का? मग आता ते म्हणतायत तसं होऊ द्या. चला आता. माते, आता तू अन्न ग्रहण करण्यासाठी तयार व्हायचे दायित्व माझ्यावर आहे. ते होणार नाही गणेश, तुला याची चांगलीच कल्पना आहे. पण मी तुला तयार करेनच.